नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। रिसेंटली बाळंतिणीसाठी अतिशय छान रेडीमिक्स कसं बनवून ठेवायचं खिरीसाठी आणि आयत्या वेळेला झटपट कशी खीर आपण बनवू शकतो याविषयी सुंदर व्हिडिओ चॅनलवर पोस्ट केला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देते। आज आपण बाळंतिणींसाठी अतिशय पौष्टिक अतिशय कमी साहित्यात बनणारी छान खसखसीची खीर बघणार आहोत। ही खीर आहे नाही अतिशय छान लागते जर अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर। आणि खसखस ही पारंपरिक दृष्टीने आपल्याला नेहमी सांगितलं जातं की खसखस ही आपल्याला दूध वाढीला मदत करते आणि म्हणून खसखसीची खीर बाळंतिणींनी दररोज खाणं अतिशय आवश्यक आहे। यासाठी लागणारं साहित्य अतिशय कमी आहे। 2 चमचे तुम्हाला खसखस लागणार आहे, एक 5 ते 6 बदाम लागणार आहेत आणि तूप वापरलं तरी चालेल, नाही वापरलं तरी चालेल। एक 2 चमचे तुम्हाला तूप लागणार आहे आणि वेलची पावडर ऑप्शनल आहे, 4-5 वेलची किंवा थोडीशी चिमूटभर वेलची पावडर। जायफळ टाकायचं की नाही हे ऑप्शनल आहे, म्हणून अगदी 3 साहित्यात म्हणजे बदाम, खसखस आणि दूध यापासून तुम्ही खीर बनवू शकता। ॲडिशनली तुम्ही तूप आणि वेलची पूडचा याच्यामध्ये वापर करू शकता। एका कढईमध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे खसखस घालायची आहे। सुरुवातीला खसखस आपण कमीच वापरणार आहोत, नंतर आपण प्रमाण वाढवूया। ही खसखस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हलकेसे भाजायची आहे, खूप काळपट करायची नाही, नाहीतर खिरीला आपल्या कडू चव येईल। आणि ही तयारी आपण आदल्या दिवशी करून घेणार आहोत। खसखस आपल्याला थोड्याशा पाण्यात आदल्या दिवशी भिजत ठेवायची आहे। त्याचप्रमाणे 4 ते 5 बदाम मी इथे घेतलेले आहे, हे सुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत रात्री, पाणी घालून असंच ठेवायचे आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला बदामाचे साल काढायचे आहेत। खसखस जी असते ना त्याचं कवच किंवा कव्हर जे असतं हे अतिशय टणक असतं, म्हणून न भिजवता आपण खसखशीची खीर बनवली तर ती आपल्याला चविष्टही लागत नाही आणि कचकच लागू शकते। 4 ते 5 बदाम मी घेतलेले आहेत। तुमची नुकतीच डिलिव्हरी झाली असेल तर 2 बदामांनी सुरू करा। आणि खसखस जी आहे ती सुद्धा 1 ते 1.5 चमचाच घ्या, छोट्या चमचाचा मी इथं वापर केलेला आहे। अशा पद्धतीने बदाम धुवून त्याचे साल काढले आणि खसखस सुद्धा आपण छान धुवून घेतलेली आहे। इथे मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे, तुम्ही बघा अशा पद्धतीने 1 ग्लास दुधाचा आपण वापर करणार आहोत। आता आपल्याला काय करायचंय, मिक्सरमध्ये आपण जे सोललेले बदाम आहेत 4 ते 5 आणि 2 चमचे आपली जी खसखस आहे ती आपण छान बारीक त्याची पेस्ट करून घेणार आहोत। तर याच्यामध्ये आपण घेतलेल्या दुधाचे 2-3 चमचे दूध आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि मस्तपैकी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आता आपण वेलचीची पूड तयार करूया। माझ्या घरी वेलची पावडर नसल्यामुळे मी 4 ते 5 वेलची घेतलेल्या आहेत। त्याचं कव्हर काढण्यासाठी आपण त्याला थोडंसं वाटून घेऊया। वाटून घेतल्यानंतर त्याचं कव्हर तुम्ही वेगळं करा। तुम्हाला शुगर असेल, डायबिटीस असेल तर तुम्ही साखरेचा वापर टाळू शकता आणि त्याच्यात थोडीशी खारीक पावडर टाकू शकता गोडवा येण्यासाठी। गोड नसेल तुम्हाला लागत तर अशा पद्धतीने सुद्धा विदाऊट शुगर तुम्ही ही खीर खाऊ शकता। आता ही छान वेलचीची पावडर आपण बनवून घेऊया। थोडीशी साखर टाकली आहे कारण वेलची पूड बनवायला आपल्याला इझी जाईल म्हणून। छोटं पातेलं किंवा छोटं भांडं घ्या, याला ॲल्युमिनियमचा बेस आहे खालून। आता याच्यामध्ये या पातेल्यामध्ये आपण तूप घातलेलं तुम्ही बघितलं, याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे खसखस आणि बदामाची ही पेस्ट आपण आता तुपावर घालणार आहोत। छान ढवळून घ्यायचं आहे, तुपावर छान भाजायचं आहे। बाळंतिणीला शक्ती प्रदान करतं, त्याचप्रमाणे खसखसीमधलं जे कार्ब्स, फॅट्स, आयर्न आणि कॅल्शियम आहे हे दूध वाढायला मदत करतं। त्यामध्ये आपल्याला काय करायचंय, जे उरलेलं दूध होतं ग्लासभर ते आपण मिक्स करायचंय आणि पुन्हा एकदा छान ढवळून मग त्याच्यामध्ये चिमूटभर वेलची पूड, जी वेलची पूड आपण पावडर तयार केली होती याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि पुन्हा एकदा छान याला ढवळून घ्यायचं आहे। तुम्हाला याला सतत ढवळायचंय कारण ढवळलं नाही तर उतू जाण्याची शक्यता आहे। आता गार्निशिंगसाठी आपण बदामांचा वापर करणार आहोत। जर तुम्ही रात्रीच एक्स्ट्रा बदाम भिजत घातलेले असतील तर त्याचे छान काप करून तुम्ही गार्निश करू शकता। गार्निशिंग तुम्ही कुठल्याही ड्रायफ्रुट्सने, पिस्ता वगैरे घालून, अगदी चारोळे घालूनही तुम्ही गार्निश करू शकता। इथे आपण 2 बदामांचे काप टाकणार आहोत गार्निशिंगसाठी।
आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी ना मैत्रिणींनो तुम्हाला हवी तेवढी ठेवा. तुम्हाला जशा कन्सिस्टन्सीची खीर खाण्याची सवय आहे त्या पद्धतीने शिजायला किंवा ही खीर क्वांटिटी कमी व्हायला, प्रमाण कमी व्हायला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. साखर तुम्हाला गोडवा हवा असेल तर थोडीशी घालू शकता. डायबिटीस असेल तर साखर स्किप करा. अशा कन्सिस्टन्सीची खीर मी केलेली आहे जी मला इझिली पिता येईल आणि म्हणून तुम्ही अशा पद्धतीची करू शकता किंवा थोडीशी घट्टसर सुद्धा करू शकता. वर आपण छान गार्निश करूया. तुझ्याकडे केशर काड्या असतील तर त्या 2-3 घाला. खूप छान असा रंग येतो केशरामुळे. तूप वरून तुम्ही घालू शकता तुम्हाला हवं तितकं. तुपाने आपल्याला खूप शक्ती येते, क्विक एनर्जी मिळते. अशा पद्धतीच्या छान खिरीने तुम्हाला तोंडाला स्वाद तर येईलच, परंतु बाळासाठी दूध वाढीसाठी तुम्हाला मदत होणार आहे. म्हणूनच नक्की अशा पद्धतीने खीर करून बघा. खसखस बाळंतिणींसाठी अतिशय आवश्यक आहे, कारण यात असलेले फॅट्स आणि कार्ब्स हे बाळंतिणीला क्विक एनर्जी द्यायला मदत करतात. त्याचप्रमाणे याच्यात कॅल्शियम आणि लोह आहे जे बाळंतिणीला दूध वाढीसाठी आणि शक्ती येण्यासाठी मदत करतात. म्हणून खसखसीची खीर अतिशय महत्त्वाची आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर गरजू मैत्रिणींना, बाळंतिणींना लगेच हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा.